जसे गाव पसरले वदन पाच गाव लांब एक एक स्तन अगणित राक्षसी संगे घेऊन रामा बरी लोटली. बाबा वाल्मिकी सांगतात, कारण हे मूळ काव्य सांगतो मी तुम्हाला मागच्या वर्षीपासून, त्याच्या मागच्या वर्षीपासून. पण मी मागच्या वर्षी ठरवलं आपण महत्व टाकलेला पहिल्यापासून रामकथा सांगू. बऱ्याच जणांनी ज्या विषयाचा अभ्यास झालेला असतो तो विषय घेत असतो. आपण मी पहिल्यापासून रामायण सांगायचं आहे निश्चय केला. यदा कदाचित पुढल्या वर्षी दुसरं जरी महाराज आला इथं तर त्यांना सांगायची आमची कथा इथपर्यंत आली होती. असं काही एकालाच ठेवताना असं काही विश्व जग आहे नसो. वाल्मिकी सांगू लागले, द्वादश गाव पसरले वदन. ती तिकडून पळत येत असताना तोंड केला, तोंड वाचून आहे. पण किती तोंड वाचेल होते ना, 12 गावं बसले त्या तोंडामध्ये, इतकं तोंड तिनं केलं. आता तिला कोणाला करायचं होते माणसं. आता 12 गावं बसते इतकं जर केलं तर ती गजन घरात असायचं आतमध्ये जाते का नाही? तुमचं काय म्हणणं आहे? तसं सांगा मग पोथी गुंडून मला आहे ना, बरोबर आहे ना. रथाच 12 गाव बसले म्हणजे. वाल्मिकी सांगतात, माफी मागून बोलतो, तुमचं लेकरू म्हणून बोलतो. 5 गाव लांब लांब तिथं एक एक स्थळ. इतकी ती मोठी राक्षसी नव्हती बरं. आणि ती रामावर धावून आली का की तिथं भक्षण मनुष्य म्हणजे आहे काय. सखी अशी ताटिका म्हणे ते क्षणी, या पंथे येत मनुष्याची वाणी. नरमासांची आजी घणी तुम्हास देईन निर्धारे